प्रभाग क्रमांक 22 मधून भाजपच्या अधिकृत उमेदवार असणाऱ्या अर्चना पाटील यांच्या प्रचाराला आपल्याला मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय। त्या स्वतः इथल्या मतदारांना जाऊन भेटतायत आणि त्यांच्याशी चर्चा करतायत। खरं तर या आधी सुद्धा त्यांच्याकडून या भागामध्ये मोठं काम करण्यात आलेलं आहे। आता तुम्ही प्रचार करताय, मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय, काय सांगाल? 2017 पासून मी या भागामध्ये नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे। काशीवाडी असेल, लोहियानगर असेल, ही पूर्ण झोपडपट्टी भाग आहे। विकास विकास आणि विकास हे एकच समीकरण मी इथं मांडलेलं आहे ना, कारण विविध जाती धर्माचे लोक इथं आहे, परंतु विकासावरती भर दिला। शाळा असेल, हॉस्पिटल असेल, 50-50 वर्षाच्या जुन्या ड्रेनेज लाईन या आमच्या माध्यमातून आम्ही बदलल्या। करोनाच्या काळामध्ये जेव्हा भवानीपेठ या भागामध्ये पहिला रुग्ण आढळला, तेव्हा जवळपास पुढचे 80 ते 85 दिवस आम्ही दोन्ही टाइम आमच्या भागासाठी सगळ्या अन्न पुरवठ्याची सोय केलेली आहे। सगळ्या दोन्ही टाइम आम्ही अन्न पुरवठा इथं केलेला आहे। त्यामुळं जे एक लोकप्रतिनिधीमधून जे जे अपेक्षित आहे ते सगळं या माध्यमातून मी ड्रेनेज असेल, पाणी असेल, त्याबरोबर आरोग्य सुविधा असतील। दर महिन्याला 4 दिवस हे माझं आरोग्य शिबिर असतं, त्याच्यामध्ये अगदी डोळे, कान, नाक, घशापासून ते कॅन्सरपर्यंत या सगळ्या सुविधा मी पुरवते। त्यामुळं सगळ्या फील्डमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये मी एक लोकप्रतिनिधी म्हणून पूर्णत्वास उतरली आहे असं मला वाटतं। आणि हा समाज हे त्याचं एक खास म्हणजे मलासाठी मिळालेली पावती आहे आणि सगळ्यांनी मला भरभरून सपोर्ट केलेला आहे, त्याबद्दल मी माझ्या जनतेचे खरं मनापासून आभार मानते। लोहियानगर असेल, काशीवाडी असेल आणि आता डायस प्लॉटची जी जनता मला नव्याने जोडलेली आहे त्यांचे। खरं तर हजारो कार्यकर्ते आहेत तुमच्या सोबत प्रचारासाठी आणि एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून सुद्धा तुमच्याकडे पाहिलं जातं, उच्च शिक्षित आहात। कसा याचा सगळ्याचा म्हणजे आपलं शिक्षण असेल याचा कसा तुम्ही मेळ हे करता आणि कशा प्रकारे यांच्या समस्या सोडवलेल्या आहेत? शिक्षणाचा 100% उपयोग झालेला आहे, कारण शिक्षण हे कधीच वाया जात नाही। MBA मॅनेजमेंटमध्ये माझी डिग्री असल्यामुळं मॅनेजमेंट हा माझ्या मेन जनसंपर्क कार्यालयाचा पहिला हे आहे की ज्याचा जो पाया आहे। माझा सगळा स्टाफ हा अतिशय कोऑपरेटिव्ह आहे आणि अतिशय मॅनेजमेंट स्किल चांगला असणारा असा माझा स्टाफ आहे। कंप्लेंट आली की 24 तासाच्या आत ती सॉल्व्ह करण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करतो। आणि हेच कारण की लोकांच्या समस्या या ड्रेनेज आणि पाणी ह्याच्याशिवाय विशेष काही समस्या नाहीत आणि आरोग्यविषयक आपण सगळ्या मदती तर करतच असतो। मतदारांपर्यंत पोहोचताय, काय आव्हान करायला मतदारांना, काय आव्हान करते? मतदारांना मी जशी मला 2017 पासून साथ दिली तीच कंटिन्यू राहू द्या एवढंच, आणि हा सपोर्ट, हे प्रेम माझ्यावरती कायम राहू द्या तेवढंच मी मागीन मतदारांच्या। तुमच्यासोबत तुमचे हे पण तुषार पाटील जे आहेत तर पती पण तुम्हाला सपोर्ट करतायत, तर त्यांचा कसा सपोर्ट असतो या सगळ्या कार्यामध्ये? ॲक्च्युली ही इज द मेन पिलर, हा सगळ्यात माझे मोठे पिलर आहेत। ह्यांचं जे फाउंडेशन आहे त्याच्यावरती खरी मी उभी आहे आणि नक्कीच खूप मोठा सपोर्ट माझा आहे, सगळ्यात मोठी माझी सपोर्ट सिस्टीम आहे। अगदी काही दिवस राहिलेले आहेत, 16 तारखेला आपल्याला काय चित्र पाहायला मिळेल? 16 तारखेला नक्कीच खूप मोठा विजय नाही म्हणता येणार, विजयापेक्षा सगळ्यात मोठं लीड मला या भागातून घ्यायचं आहे आणि ते मला मिळेल आणि माझी जनता त्यासाठी मला नक्की साथ देईल एवढं मला नक्की माहिती आहे।